प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे किंवा तुमच्यासाठी एक नवीन अध्याय घेऊन आलेलो आहे. जे तुमच्यासाठी वचन आहे ते आज असं आहे की योहानाचं 10वा अध्याय आणि 27वं वचन. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की माझी मेंढरे माझा आवाज ऐकतात व मी त्यांना ओळखतो व ते माझ्या मागे येतात. म्हणजे ह्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जी देवाची मेंढरे आहेत ती देवाला ओळखतात आणि त्या देवाचा आवाज ओळखतात. भरपूर वेळेस असं होतं की देव आपल्याशी बोलत आहे, खरं आपण त्याचं ऐकत नाही, न ऐकता पुढं जातो आणि आपण जगाचं ऐकतो, जे समोर दिसतं त्याचं ऐकतो. पण ते न ऐकता देवाकडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक मार्ग, व्यवस्थित मार्ग देव नेतो. पहिल्यांदा तो थोडासा कठीण वाटेल, खरं परत परत तुम्हाला त्या मार्गाचं महत्त्व कळून येतं. त्यामुळं तुम्ही ज्या ज्या वेळेस देवाच्या वाणीकडे लक्ष देता, ह्यासाठी देवाची वाणी ऐकण्यासाठी तुम्ही देवाच्या अजून जवळ गेलं पाहिजे. देवाच्या जवळ जाऊन देवाची वाणी ऐकली पाहिजे. देवाच्या जवळ कसं जाता येईल, त्याच्यात कसं बोलता येईल, तर प्रार्थना, उपवास, बायबल वाचन ह्याच्याद्वारे तुम्ही देवाच्या जवळ आणि देवाची वाणी आणि देव तुम्हाला जो व्यवस्थित मार्ग आहे तो तुमच्यासाठी दाखवेल. येशूच्या नावात